24 तासात घरफोडीचा पर्दाफाश, महिला व 3 बालके पोलिसांच्या ताब्यात। लळिंग येथील घरफोडी उघड, 1 महिला आणि 3 विधी संघर्षग्रस्त बालकांची कबुली। मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लळिंग गावात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या 24 तासात छडा लावत मोहाडी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। या प्रकरणात एका महिलेसह 3 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून तब्बल 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की लळिंग गावातील रहिवासी समाधान बन्सीलाल बळसाने यांच्या घरात 8 ते 12 मे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। फिर्यादीच्या तक्रारीवरून मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्र वेगाने फिरवत संशयितांचा शोध सुरू केला। तपासादरम्यान अलका शंकर वाळके हिच्यासह 3 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आला। पोलिसांनी केलेल्या चौकशीत संशयितांनी घरफोडीची कबुली दिली आहे। त्यांच्याकडून 30 भार चांदीचे दागिने तसेच 3 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। मोहाडी पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे परिसरातील नागरिकांकडून पोलिसांचं कौतुक होत आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे, JBTV न्यूज, शिंदखेडा, धुळे। काय आता सफाई सुरू झालेली, काय मागणी नेमकी? दादा कायम वारंवार घाणचा प्रश्न येतो इथं आणि कायम पाठपुरवठा करत असतो। इथं एक